अहमदनगर या जिल्ह्यांच्या बाँड्रीवरील एक प्रसिद्ध गाव म्हणजे कडा. हे कडा गाव बीड जिल्ह्यातील एक शेवटचं गाव आणि या गावातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर महेश नाथ. ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध आहेत. त्यांचे शिक्षण हे नवोदय विद्यालयामध्ये झालेले आहे. ते लहानपणापासूनच हुशार होते. त्यांना अभ्यासाची मोठी आवड होती. यामुळेच ते यशस्वी झालेले आहेत. सध्या कडा या शहरामध्ये आणि परिसरामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे. म्हणून अशा या सुप्रसिद्ध डॉक्टर महेश नाथ यांच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र. मुळामध्ये जात पाहून माणूस रुबाबदार दिसत नाही, तर तोंडातले दात चांगले असतील तर माणूस रुबाबदार दिसतो. आणि मग हे दात आणि दातांची काळजी कोण घेतं? ॲब्सोल्युटली आपण घेतो असं प्रत्येकाचं उत्तर असतं. एखादी ॲड करणारी कंपनी म्हणते की आम्ही घेतो, परंतु वास्तवामध्ये आत्ताच्या या धावपळीच्या युगामध्ये जे डेंटिस्ट असतात की ज्यांना खरंच कळतं असे हे डेंटिस्ट डॉक्टर मंडळी आपल्या दातांची काळजी घेतात. कारण दात आणि दातांच्या समस्या या वाढत चालल्यात. खरं तर याला अनेक कारणं आहेत. त्या कारणांचा इथं आता विचार नको. अगदी कडा या नगरीमध्ये मागच्या अनेक वर्षापासून म्हणजे 2008 पासून अगदी प्रामाणिकपणे या परिसरातील गोरगरीब शेतकरी शेतमजूर नाही का आणि सगळ्यांचीच अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत, कारण माणूस आहे तर दात आहे, दात आहे तर काळजी आहे. आणि मग ही काळजी घेतं कोण? तर कडा येथील प्रसिद्ध डॉक्टर सन्माननीय डॉक्टर महेश नाथ. मला असं वाटतं की दात अनाथ होऊ नयेत याची काळजी घेणारे डॉक्टर नाथ. सर, एक विचारावं वाटतं की आज या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून कार्यरत आहात. दातांची काळजी घेणारे डॉक्टर अशी आपली ओळख आहे नाही का? अगदी 2008 पासून सुरुवात केली. आज 15-16 वर्ष झाली नाही का? 16व्या वर्षात पदार्पण आहे. पण आम्हाला आज ऐकायचे की कारण मुलाखतीचे 2 टप्पे आहेत. एक, डॉक्टर साहेब कसे घडले आणि दुसरी बाब म्हणजे साहेबांचं कार्य. साहेब, मला एक विचारावं वाटतं की तुमचं जे नाथ कुटुंब आहे हे नाथ कुटुंब प्रॉपर कडा येतो नाही का? तर एक विचारावं वाटतं, कडा याच गावामध्ये जे बालपण गेलं, ज्या बालपणीच्या अनेक आठवणी आहेत, जी जडणघडण झाली, काय सांगाल नेमकं की बालपण नेमकं कसं होतं? जसं सर्वांचं बालपण असतं तसंच स्वच्छंदी आनंदीमय. पण एकंदरीत आम्हाला वडिलोपार्जित घरात संस्कार असे होते की बाबा तुम्ही शिक्षणात काहीतरी केलं पाहिजे, शिक्षण करून तुम्ही काहीतरी झालं पाहिजे व समाजासाठी केलं पाहिजे. आपण स्वतः घडणं आणि आपल्याबरोबर आपल्या समाजात योगदान असणं या दोन्ही गोष्टी अतिशय अत्यंभूत महत्त्वाच्या आहेत. त्यानुसार लहानपणापासून माझ्यावर तसे संस्कार झाले. एकंदरीत माझं बालपण शिक्षण नवोदय विद्यालयामध्ये झालं. त्या पद्धतीमध्ये अजून जडणघडण झाली व निश्चितच त्याचे जे काय इम्प्रेशन्स असतील किंवा त्याची जी काय विचारसरणी असतील ती माझ्यात पूर्ण बिंबवलेली गेली. सर, जडणघडण तर होते प्रत्येकाची. आईवडील म्हटल्यानंतर पालनपोषण करतात. ज्याचा कोणी नाही त्याचा पण कोणीतरी असतो नाही का? कारण असं म्हणतात की चोच आहे तर चारा आहे. इथं उपाशी कोणी मरत नाही, कोणीतरी येतं धावून खरं तर. परंतु ज्या लेकरांना आईवडील चांगले लागतात त्यांची जडणघडण जरा हटके होते, जरा वेगळी होती नाही का? तर तुमची जी जडणघडण झाली, जे संस्कार झाले नाही का? कारण डूज आणि डोंट्स असं असतं. कारण आईवडील सांगतात आपल्याला डूज अँड डोंट्स. तर तुमच्या या जडणघडणीमध्ये जे संस्कार झाले आम्हाला ते ऐकायचे. कारण आई आणि वडिलांची राहिलेली भूमिका. वडिलांचं लहानपणापासून प्रत्येक वेळी हेच म्हणणं असायचं बाबा की वडिलांना काही शिक्षण जास्त नाही करता आलं परिस्थितीमुळे, की तुम्ही काहीतरी शिकावं, मोठं व्हावं. आईचे माझं काही फार शिक्षण झालेलं नाही, पण आईची तीच भूमिका असायची. माझी आई अतिशय मायाळू, सगळ्यांची आई असते तशीच असते, प्रेमळ असते. तिलाही वाटतं बाबा मुलांनी मोठं व्हावं. की ह्या जडणघडणीबरोबर नुसतं पालनपोषण करण्याबरोबर आपल्याला हे विचारही महत्त्व मिळणे गरजेचे असतात. कारण हे विचारावरतीच आपले खरे संस्कार आणि त्या संस्कारावरून आपलं आयुष्य घडतं. तर ते निश्चितच मला आईवडिलांकडून मिळाले, त्याबद्दल मी फार ऋणी आहे. निश्चितच. कारण माँ बाप से बढ़कर कोई नाही. कारण ते आहेत तर आपण आहेत नाही का? कारण वडिलांना फारसं काही परिस्थितीमुळे शिकता आलं नाही, परंतु वडिलांनी ओणी भरून काढली खरं तर आणि एवढं सुंदर रत्न घडवलं नाही का?
सर शालेय जीवनामध्ये कसे होतात म्हणजे जी मस्ती असते ना म्हणजे प्रत्येक मुलाची असते खरं तर आणि नसेल तर त्याला मूल कसं म्हणता येईल आपल्याला. तर शालेय जीवनातले महेश कसे होते नेमके? तसं पाहिलं तर आमचा एक असा ग्रुप असायचा बाबा की आम्ही फार अभ्यासू वगैरे हा प्रकारचा ग्रुप असायचा. आपला अभ्यास आणि बाकीचं खेळणं वगैरे ह्या गोष्टी. पण निश्चित आम्ही करिअर ओरिएंटेड होतो निश्चितच, त्याबरोबर शालेय मस्ती वगैरे. पण जेव्हा कधी मी इथं माझं शिक्षण 4थीपर्यंत 5वीपर्यंत काढायचं झालं, नंतर माझं नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण झालं गडी येथे. तर जर एकंदरीत शाळेतला महेश जर म्हटलं तर ऑलराऊंडर महेश म्हणता येईल. खेळामध्ये आम्ही असायचो, अभ्यासात तर असायचो, प्लस बाकीच्या गोष्टी. पण थोडी मस्ती पाहिजे, थोडा खोडकरपणा पाहिजे आणि अभ्यासही पाहिजे. एक विचारायचं वाटतं साहेब की नवोदय विद्यालयाला तुमचा नंबर लागला, याच्यावरूनच तुम्ही हुशार होतात हे अगदी अगदी स्पष्ट होतं खरं तर, कारण तिथं स्कॉलर विद्यार्थी असतात. परंतु शालेय जीवनामध्ये जास्त काय आवडलं? रीडिंग रूम आवडली का मैदान आवडलं? रीडिंग रूममध्ये जास्त म्हणजे अभ्यास करत असताना फक्त ही शालेय अभ्यासक्रमाची पुस्तकं होती का आणखी इतर काही अवांतर वाचण्याची सवय होती? एक चांगला नशिबाचा भाग म्हणायचा की माझं नवोदय विद्यालयात शिक्षण झालं. तिथे ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते. म्हणजे सकाळी तुम्हाला PT एक्सरसाइज करावी लागते, दिवसभर शाळा झाल्यानंतर सेल्फ स्टडी करावा लागतो व संध्याकाळी परत स्पोर्ट्सला कंपल्सरी जावं लागतं. म्हणजे तिथं तुमचा बौद्धिक किंवा शैक्षणिक याच्याबरोबर तुमचं मैदानी खेळ किंवा इतर ॲक्टिव्हिटीज पण तिथे घेतल्या जातात. जसे की SUPW सारखे घ्या, स्पोर्ट्ससारखे घ्या, आर्ट्ससारखे विषय घ्या. आणि आमच्या वेळी नवोदय विद्यालयामध्ये आम्हाला खूप चांगले शिक्षक मिळाले. त्यांनी आमची अतिशय चांगली जडणघडण केली व ते निश्चितच आजही आम्हाला ते कामाला येतात गोष्टी. मला असं वाटतं की जडणघडण हा जो शब्द आहे ना, म्हणजे बोलायला फार सोपा आहे, गोड आहे खरं तर. परंतु ज्याची जडणघडण करायची असते ज्यांना, शिक्षकांना, पालकांना, ते फार चॅलेंजिंग असतं. कारण जसं एखादं रोपटं आपण लावतो ना, त्या रोपट्याची काळजी घेतली तर ते रोपटं वाढतं आणि जर नाही काळजी घेतली तर ते सुकून जातं. तसंच लेकरांचं असतं, अगदी काळजी घ्यावी लागते. अगदी ऊन वारा जसं रोपट्यासाठी लागू होतं तसं लेकरांसाठी बाहेरचं जे जग आहे, म्हणजे वाईट जग असेल नाही का, किंवा वाईट काही गोष्टी असतील त्यापासून दूर ठेवायचं असतं. आणि त्याच्यामध्ये जर पालकांना आणि शिक्षकांना यश आलं तर ते मूल चांगलं घडतं. सर स्कॉलर तर होतातच, आहेत आजही. पण ध्येय काय होतं नेमकं, म्हणजे काय करायचं होतं? म्हणजे इकडं डॉक्टर होणं हे अगदी अपघाताने होतं का आणखी काही होतं नेमकं? कसं लहान असतापासून डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि काहीतरी आयुष्यात चांगलं करावं, पॉझिटिव्ह प्रोडक्टिव्ह काम असावं. आपला वेळही आपण दिवस कसा घालवला पाहिजे की याच्यातनं काहीतरी झालं पाहिजे आपल्यासाठी, आपल्या करिअरसाठी किंवा आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी. हे लहानपणापासून माझी विचारसरणीवर ह्या पद्धतीत मी काम करत गेलो. म्हणजे आपल्या आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ कसा चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर करता येईल हे माझं पहिल्यापासून ध्येय असायचं. आपण जिथं उभा राहावं तिथून जग सुरू व्हावं असं म्हणतात. कडा या ठिकाणी उभे राहिल्यात आणि इथूनच जग सुरू झालं. आज आउटस्टँडिंग परफॉर्मन्स जो असतो तुमच्या करिअरमध्ये नाही का, तर अगदी देशामध्ये जी काही 10 जी नावाजलेली डॉक्टर आहेत, डेंटिस्ट मंडळी आहेत, त्यात तुमचं नाव आहे. मला असं वाटतं की हे भूषण कड्याचं नाही किंवा आष्टीचं नाही, तर हे बीड जिल्ह्याचं आहे नाही का, आणि ओघाण्याचं मराठवाड्याचं सुद्धा आहे. तर एक विचार असं वाटतं की 2008ला प्रॅक्टिस सुरू केली आहे ना, मग चलता गया और कारवा खूप बनता गया. तर 15 वर्षामध्ये नेमकं असं काय केलं की एवढा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अगदी सगळ्यांना दिसला नाही का? असं एका शब्दात आपण नाही सांगू शकत नाही. पण कसं आहे की बेसिकली आपल्याला आपल्या एरियामध्ये लोकांना काय पाहिजे आणि आपण ते इम्प्लिमेंट करून कसं दिलं पाहिजे याचा रोज आपण विचार केला पाहिजे. सुरुवातीला माझ्यासमोर चॅलेंजेस असे होते की बाबा काय आपल्यासमोरच मुलगा घडलेला, काम जमता नाही जमतं, लोकांचा विश्वास नसतो, तो संपादन करायला वेळ जातो. त्यानंतर आपल्याला कमी फीजमध्ये काम करावं लागतं. गावाकडे मी 90% लोक, मेजॉरिटी लोक फार कमी पैशावाले असतात आणि आपल्याला चांगलं कामही द्यावं लागतं. तर त्या चांगल्या कामामधला व जे लोकांकडनं आपण फीज घेतो याच्यामधला आपल्याला बॅलन्स साधावा लागतो. फार फीज घेतली तरी लोकांना ते परवडणारी नसते आणि आपण क्वालिटी कमी केली तरी लोकांचं त्याचं नुकसान होतं. तर जास्तीत जास्त आपला प्रयत्न कसा पाहिजे बाबा की खूप चांगल्या क्वालिटीचं काम कसं देता येईल आणि त्यात कमीत कमी पैसे कसे घेता येतील हे माझं नेमकं आपण काम करणार. मुळात काय असतं की जर बिझनेस करायचा म्हणला तर जिथं एरिया चांगला आहे किंवा लोक जास्त आहेत नाही का, किंवा रिस्पॉन्स जिथं आहे तिथं आपण बिझनेस सुरू करतो. शेती कुठं करायची, जिथं पाणी आहे तिथे शेती करावी.
परंतु या ठिकाणी तुम्ही तुमच्या या पूर्ण व्यवसायाला कधी व्यवसाय मानलंच नाही आणि म्हणून कदाचित असं वाटतं की तुम्ही कडा या शहराची या गावची निवड केली खरं तर. कारण इथं पैसा फारसा मिळाला नसेल आणि मिळत पण नाही खरं तर, कारण गोरगरीब शेतकरी शेतमजुराची मुलं आणि ते आहेत खरं तर, नाही का. तर मग ज्या वेळेला हे सुरू केलं होतं बऱ्याच जणांनी सांगितलं असेल ना की अरे इथं नको, अहमदनगर जवळ आहे, परत आष्टी आहे, तर मग हेच निवडण्याचं कारण काय ठरलं? पहिला असं होतं, ॲडमिशन घेतल्यापासून लोक म्हणायचे बाबा तुम्ही 32 दाता 4 वर्षात काय शिकणार, BDS का करताय, हे अवेअरनेस नव्हतं गावाकडे. बट कसं माझं एज्युकेशन बाहेर झाल्यानंतर कड्यानंतर तर ह्या गोष्टी मला माहीत होत्या की आपण ह्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतो. आणि नगरमध्येही निश्चित जवळ आहे शहर, तर त्यावेळी खूप कमी डेंटिस्ट होते आणि निश्चित चांगला स्कोप होता. पण स्वतःच्या गावामध्ये का करायचं की आपण आपल्या गावातल्या लोकांसाठी, तालुक्यातल्या लोकांसाठी तीच सेवा इथं कशी देता येईल, सगळे आपलेच लोक आहेत, त्यांना आपला कसा फायदा होईल हा आपण उद्देश ठेवला आणि त्यानुसार आपण त्यामुळे हे इथं क्लिनिक चालू केलं. नाथ डेंटल क्लिनिकमध्ये नेमक्या कुठल्या फॅसिलिटीज आहेत? कारण आजही मला असं वाटतं की लोकांमध्ये दातांबद्दल एवढी जागरूकता नाही. जेव्हा दुखतं तेव्हाच डॉक्टर आठवतात, नाही का? नाही बरोबर ना, जेव्हा लागतं ठेच पोचते तेव्हाच आई ग होतं. तसं दात दुखला की डॉक्टरांची आठवण येते, तोपर्यंत काही डॉक्टरांची आठवण येत नाही. तर मग एकूणच या ठिकाणी कुठल्या फॅसिलिटीज आहेत आणि शिवाय पेशंट लोकांनी म्हणजे नागरिकांनी दातांच्या बाबतीमध्ये जागरूकता नेमकी कुठली ठेवली पाहिजे? तुम्ही म्हणताय तसं खरं आहे की अजूनही गावातील लोकांना दात दुखल्याशिवाय डॉक्टरांची आठवण येत नाही. पण मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो, जरी दात दुखला नाही तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन रेग्युलर चेकअप केला पाहिजे. कारण दुसरे हिरड्यांचे आजार असतात, काही हिरड्यांचे आजार असतात की सुरुवातीला आपण जर ट्रीटमेंट केली ना तो दात वाचतात आणि खूप उशीर झाला ना ते दात काढायची वेळ येते. आणि त्यावेळी ज्यावेळेस लोक आमच्याकडे येतात बाबा आमचे काही करून दात वाचवा, तर ते वाचवण्याच्या पलीकडे गेलेले असतात. आम्हाला फार दुःख होतं की बाबा हे खूप कमी वय आहे आणि ते कमी वयात त्याचे दात पडेल. पण याच्यामध्ये चूक आमची नसते किंवा पेशंटची नसते. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये चूक अशी आहे की त्यांना त्याच्याबद्दल जागरूकता नसते. तर मी वैयक्तिक ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही काही जरी अडचण नसेल तर रेग्युलर डॉक्टरांकडे जाऊन, दाताच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही चेकअप केलं पाहिजे, म्हणजे आजार होण्याआधी तुम्हाला ते निदान होईल. जनरली काय होतं की एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हटलं मी दात पाडील तर राग येतो आपल्याला, परंतु जेव्हा आपणच आपली काळजी घेत नाही तर निसर्गच आपले दात पाडतो बरोबर, नाही का? मग त्यावेळेला करायचं काय नेमकं? एक मला तेच विचारायचं की जेव्हा एखाद्या कारण आता टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, नाही का, एखाद्या व्यक्तीकडनं नजर चुकीने किंवा कोणाला हाऊस नसते की आपले दात जावेत, पण एखादा दात गेलाच किंवा 2 दात गेले तर ते परत आपल्याला बसवता येतात का? आणि जर येत असतील तर त्याची कॉस्ट काय असते नेमकी? तसं दाताचं आपण चांदीच्या दातापासून वेगवेगळ्या दातांचे करायचे दात असतात. आपण इथे काड्यासारख्या ठिकाणी इम्प्लांट्स पण बसवतो की हाडामध्ये स्क्रू टाकून. ते तुम्ही पुण्याला गेलात तर साधारणतः 40 ते 45 हजार रुपये इम्प्लांट कॉस्टची. आपण इथे 20,000 ते 25,000मध्येच तो देण्याचा प्रयत्न करतो इथं, अर्ध्यापेक्षा कमी रेटमध्ये. आणि एक सांगायचं म्हणजे अर्थ आहे की आपलं पहिलं क्लिनिक असं आहे की आपण 100% डिजिटल आहे. आपण डिजिटल स्कॅन करून दात बसवतो. डिजिटल स्कॅनचा फायदा असा होतो की पेशंटला दात चांगले बसतात, तक्रारी राहत नाही, पेशंट परत येतच नाही कंप्लेंट. प्लॅन केलेला जो दात आहे त्याची शाश्वती किती असते नेमकी? तर त्याच्या क्वालिटीनुसार आपण आयुष्यभर टिकणारे दात सुद्धा बसवतो. त्याची आपण वॉरंटी कार्ड देतो. अच्छा, 5 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत टिकणारे प्रत्येकाची क्वालिटीज असते. म्हणजे आतापर्यंत वस्तूंनाच वॉरंटी गॅरंटी होते, तुमच्याकडे दातांना सुद्धा वॉरंटी गॅरंटी आहे. छान. मला असं वाटतं की इतका आत्मविश्वास तेव्हाच येतो जेव्हा आपण चांगलं काम करतो, आपला अभ्यास असतो, नाही का? कारण समजा तुकाराम महाराज म्हणतात की असाध्य ते कर सायास तुका म्हणे अभ्यास पाहिजे ना. सर या ठिकाणी या मागच्या अनेक वर्षामध्ये काम करत असताना सामाजिक भान नेहमी जपलो तुम्ही. मला असं वाटतं की यू आर सोशल हिरो, नाही का? मी अतिशयोक्ती करत नाही, जे आहे ते बोलतो खरं तर एक सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणून नेमकी भूमिका काय असते, म्हणजे कधीपासून याच्यात आहात आणि कशा प्रकारची भूमिका असते? तर मला पहिल्यापासून वाटायचं की मी म्हटलं माझी जडणघडण अशी झाली, नवोदय विद्यालय शिक्षण झालं की आपण सोशल वर्क थोडंफार केलं पाहिजे शक्य तेवढं. तर मग आपल्या क्षेत्रातच आपण केलेलं आपण जास्त काम करू शकतो बाहेरच्या क्षेत्रामध्ये. तर मी पहिल्यापासून कॅम्प्स घेणं किंवा मोफत ट्रीटमेंट करणं, लोकांच्या गरीब लोक आले तर बऱ्याच जणांना आपण फार कमी याच्यात, खूपच गरीब असेल तर मोफत पण आपण द्यायचा प्रयत्न करतो. त्याला काही लिमिटेशन्स आहेत कारण आम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो, आपल्याला काही फंडिंग वगैरे नसतं. पण जेवढं शक्य आहे ना तेवढं आपण गरिबांना, उपेक्षितांना त्याचा ट्रीटमेंटचा कमी दरामध्ये लाभ देण्याचा प्रयत्न करतो.
याला काही शासकीय अनुदान नसतं किंवा गव्हर्नमेंट पेमेंट नाही का, कारण जे चालतं ते जी काही फीज मिळते त्याच्यातून चालतं आपलं, आणि त्याच्यामुळं थोडंसं पोटाकडे पण बघावं लागतं आणि थोडंसं लोकांकडे बघावं लागतं, आणि दोन्हीतला जो मध्य असतो तो पाहून काम करायचं नाही का. अच्छा सर, या सगळ्या कामाची दखल घेऊन वारंवार पुरस्कार सुद्धा भेटले आहेत, कौतुकाची थाप भेटली आहे, आणि असं म्हणतात की थाप भेटली की आणखी बळ येतं नाही का, आणि त्यातलीच एक थाप आज द्यायला मी आलो खरं तर नाही का. या ठिकाणी ही मुलाखत म्हणजे कौतुकाची थाप आहे खरं तर आतापर्यंत ज्या कौतुकाच्या थाप म्हणजे जे पुरस्कार भेटले आहेत त्याबद्दल काय सांगा. प्रथम तुमचं मी आभार मानतो की तुम्ही इतक्या लांबून आले माझ्याबरोबर, की आपला परिचय नसताना तुम्हाला बातमी वाचली आणि आले. शोधावं लागतं. तर आपण बऱ्याच वर्षापासून काम करतो, आपण एक बऱ्याच 15 ते 16,000 विद्यार्थ्यांची मोफत ट्रीटमेंट करून दिलं. त्याबद्दल आपले वर्ल्ड रेकॉर्ड्स झाले, काही लिम्का बुक्समध्ये झालेलं आहे, गोल्डन बुकमध्ये आहे. तर 2018-19 साली आपल्याला IDAचा म्हणजे आमच्या डेंटल क्षेत्रातील सर्वोच्च सुश्रुता पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं, दिल्ली इथे बोलवलं होतं. त्यानंतर आता फॅम डेंटमध्ये आउटस्टँडिंग डेंटिस्ट ऑफ द इयरमध्ये आपलं नॉमिनेशन झालं, जे की या अर्थ 10 लोकच ते देशातून निवडतात ह्या कॅटेगरीमधून, हजारो एंट्रीज असतात त्याच्यामधून. तर हे प्रमुख पुरस्कारामध्ये नोंदणी झाली आणि अजून बरेचसे पुरस्कार आणखी अगदी नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला कौतुकाची थाप मिळेल, पण मला असं वाटतं की खरी थाप ती असते, शाबासकी ती असते, पुरस्कार तो असतो जेव्हा एखादा गरीब येतो, हो, ज्याच्याकडे काही नसतं आणि त्याला आपण ट्रीटमेंट देतो आणि तो म्हणतो डॉक्टर साहेब देवासारखे धावून आणा. मला असं वाटतं की तो सगळ्यात जगातला मोठा पुरस्कार असेल नाही का, आणि तो पुरस्कार तुम्ही मला असं वाटतं की वारंवार घेतात, कारण हे पुरस्कार तुम्हाला वर्षातून एकदा मिळतील, दोनदा मिळतील, पण जो गरिबांकडनं जो पुरस्कार मिळतो शब्दरूपी, तो पुरस्कार दिवसातून 100 वेळा मिळतो नाही का. वा, छान. सर, एक विचारावं असं वाटतं की आजवरची ही जी वाटचाल आहे या डेंटल क्षेत्रातली नाही का, अगदी या वाटचालीचं जितकं करावं कौतुक तेवढं कमीच आहे. अगदी राजकीय मंडळी असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील किंवा शैक्षणिक क्षेत्रातले असतील, सगळेजण येतात आणि कौतुक करतात, आणि प्रत्येकजण तुम्हाला दात दाखवतात नाही का, कारण दात दाखवणे वेगळे आहे आणि दात दाखवणे वेगळे आहे नाही का. ते जेव्हा दात दुखतात तेव्हा दात दाखवतात आणि त्यांना एक विश्वास वाटतो की डॉक्टर महेश नाथ यांच्याशिवाय पर्याय नाही. आता मला असं वाटतं की आता फक्त कड्यापुरतं तुमचं काम आता मर्यादित राहील नाही, अगदी विचारावं असं वाटतं की कुठनं या ठिकाणी पेशंट येतात. निश्चितच आपल्याकडे मध्ये लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस आपल्याकडे IT क्षेत्रातील बरीचशी वर्क फ्रॉम होम करत होती मंडळी गावाकडे आली होती, जी पुण्या मुंबईला जी लोक आपल्याकडचे असतात तर ते सुट्ट्या घेऊन माझ्याकडे येऊन काम करतात बरीचशी. त्यानंतर नगरच्या परिसरामधली आसपासच्या जवळजवळ एक 50 किलोमीटरच्या भागातील पेशंट येतात आणि बाहेरूनही पेशंट येतात लांबून, त्याचं प्रमाण थोडं कमी असतं, अजून तेवढं माहिती नाही. एक तर फॅसिलिटीज खूप चांगल्या आहेत, हुशार आहात, म्हणजे हे वारंवार सांगतो खरं तर, म्हणजे तुमची अगदी खोटी तारीफ करत नाही, खरंच हुशार आहात, कुशाग्र आहात, नॉलेज आहे जबरदस्त, आणि अगदी या परिसरातील लोकांचं भाग्य की ज्यांना एवढा चांगला डॉक्टर लाभलाय खरं नाही का. सर, एक शेवटचा मुद्दा आहे माझा की या पूर्ण वाटचालीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो, म्हणजे कोणामुळे ही कणखर वाटचाल पूर्ण करता आली. तसे असं म्हणायचं तर आपले आईवडील असतात, आपले जे गुरुजन असतात, ज्यांनी की आपल्याला आयुष्यभर, आईवडिलांनंतर गुरुजन असे असतात की जे आपल्याला घडवतात, व आपला मित्रपरिवार जे की आपल्याला आपल्या वेळेमध्ये, खराब वेळेमध्ये आपल्याला साथ देतात किंवा मदत करतात, सर्वांना विषय देऊ शकतो. पुरस्कार या ठिकाणी मिळत राहतात, परंतु पुरस्कारासारखं काम सुद्धा पाहिजे नाही का, कारण या समाजामध्ये लोक तेव्हाच कौतुक करतात जेव्हा आपण कौतुकास पात्र असतो, आणि आपण कुठेही असा पण काम चांगलं करत असाल ना तर तुमची दखल अगदी कोणीही घेतं. याचे अनेक उदाहरणं आहेत समाजामध्ये. अगदी साधा सेवक जरी असला, जर मनातून काम करत असेल तर त्याला सुद्धा पुरस्कार मिळतो, परंतु मनातून करा. अगदी सेवा जी आहे ना, हे सेवेचं व्रत जे घेतलं असतं ते कधीही सोडायचं नसतं. डॉक्टर साहेबांनी 2008मध्ये या ठिकाणी सुरुवात केली ॲज अ डेंटिस्ट नाही का, लोकांच्या दातांची काळजी घेतली, आणि कदापिही या ठिकाणी लोक आपल्या कामाकडे पाहून दात काढणार नाहीत, हसणार नाहीत याची काळजी घेतली, ते मनातून हसतील याची काळजी घेतली, आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्यामध्ये जी मजा आहे ती मजा कशातच नाही. अगदी साहेब मी एवढंच सांगेल की तुमचं पुरस्काराबद्दल तर अभिनंदन आहेच, परंतु अभिनंदन यासाठी की तुम्ही जे काम करताय ते काम आणखी जोमाने पुढे न्यावं, यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी कडा या गावातील एक डेंटिस्ट क्षेत्रातील एक नावाजलेलं नाव नव्हे, आता
पूर्ण बीड जिल्ह्याचं भूषण म्हणायला काही हरकत नाही असं हे व्यक्तिमत्व डॉक्टर महेश नाथ यांच्याशी साधलेला संवाद, यांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. 15 वर्ष स्वप्नपूर्तीची, 15 वर्ष अविरत रुग्णसेवेची, 15 वर्ष रुग्णांच्या चेहऱ्यावरील हसू अबाधित ठेवण्याची, 15 वर्ष डॉक्टर नाथ डेंटल क्लिनिकची. 2008 साली आष्टी तालुक्यात सुरू झालेलं हे क्लिनिक आज आपल्या गावासोबतच संपूर्ण आष्टी आणि शेजारील तालुक्यांच्या गावांमध्ये सुद्धा तत्पर रुग्णसेवा आणि अचूक उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. दाताचा कोणताही आजार असो, साधी दात दुखी, अक्कलदाढेचा त्रास, किडणारा हलणारा दात किंवा मग अगदी रूट कॅनल, डेंटल इम्प्लांट यासारख्या प्रोसिजर्स, रुग्णाला बरं करण्यासाठी सर्वोत्तम सेवा देणं हेच डॉक्टर नाथ डेंटल क्लिनिकचं ब्रीदवाक्य राहिलेलं आहे. आतापर्यंत जवळजवळ 45,000हून अधिक रुग्णांना बरं करणारे डॉक्टर महेश नाथ यांनी तब्बल 16,000 पेक्षा जास्त लोकांची मोफत तपासणी सुद्धा केली आहे. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटेल अशा दंतवैद्यकीय क्षेत्रातील देशातील सर्वोच्च सुश्रुता पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलंय. इतकंच नाही तर लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये देखील डॉक्टर महेश नाथ यांची दखल घेण्यात आली आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश नाथ. आज मला सांगण्यास आनंद होत आहे की आज आपले क्लिनिक 15 वर्ष पूर्ण करून 16व्या वर्षात पदार्पण करत आहे. मागील काही काळामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये सतत बदल घडत आहेत, तसेच ते मेडिकल फील्डमध्ये पण होत आहेत. तर आपण आपल्या क्लिनिकमध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान येत आहे, जे काही नवीन ट्रीटमेंट मॉडलिटीज येत आहे, ते सतत नवीन अवलंब करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून पेशंटला सर्व उपचार वेदनारहित तसेच अचूक व जलद उपचारही मिळतील यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत आलो आहोत. मित्रांनो, आष्टीच का, मला आष्टी सोडून मोठ्या शहरांमध्येही प्रॅक्टिस करता येत होती, पण माझी इच्छा होती स्वतःच्या गावाकडे लोकांचं काम करावं, त्यांना सेवा द्यावी. त्याच्यामधून जो आनंद आहे तो शब्दात आपण व्यक्त नाही करू शकत. जेव्हा पेशंट्स अनेक वर्षापासून बिना दाताचे असतात व त्यांना बाकीचे आजार असतात व त्यांना ज्यावेळेस आपण उपचार देतो, त्यांचं त्यामध्ये खाण्यामध्ये बदल होतो व त्यांना दिसण्यामध्ये बदल होतो, तर हे जी पेशंट्सच्या याच्यामध्ये बदल होतो, याच्यातून जो आनंद मिळतो याचं आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. व हीच माझ्या कामाची पोहोचपावती. इम्प्लांट्स किंवा मायनर सर्जरीज, छोटे ऑपरेशन करण्यासाठी शहरामध्ये जाऊन करायचं असल्यास त्याला जास्त खर्च लागतो व वेळही जास्त जातो. पण ह्या सर्व छोट्या सर्जरीज आपल्या क्लिनिकमध्ये तात्काळ होतात, त्यामुळे पेशंटचा वेळही वाचतो व पैसेही वाचतात. येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर नाथ डेंटल क्लिनिकच्या वतीने समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी कमीत कमी दरामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे उपचार कसे देता येतील याच्यावर आमचा भर राहील व हेच आमचे ध्येय असणार आहे. दातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अचूक निदान, तत्पर आणि मुख्य म्हणजे पेनलेस अर्थात वेदनारहित उपचार करण्यासाठी डॉक्टर नाथ डेंटल क्लिनिकने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. इम्प्लांट्स, ऑपरेशन्स करून दात काढणे, फिक्स दात बसवणे, काडघालीचे दात बसवणे, कवळी बसवणे, दात साफ करणे, चांदी बसवणे, दातांच्या कलरचे फिलिंग करणे, रूट कॅनल उपचार, पिवळ्या दातांवर उपचार, वेड्यावाकड्या दातांवर उपचार, जबड्याच्या फ्रॅक्चरवर उपचार, हिरड्यांच्या आजारांवर उपचार, लहान मुलांच्या दातांवर उपचार, स्माइल डिझायनिंग या सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत. आज डॉक्टर महेश नाथ यांचे 16व्या वर्षात पदार्पण करणारे डॉक्टर नाथ डेंटल क्लिनिक आपल्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे.